आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 1. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स यूजिंग क्रेमर्स रूल. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट रूल लावून किंवा विशिष्ट प्रकारानेच उत्तर सोडवायचं आहे असं सांगितलेलं असेल तर आपल्याला तोच रूल्स ती पद्धतच वापरावी लागते. सांगितलेलं नसेल तर कोणत्याही पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. आता आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. 5x + 3y = -1, 2x + 4y = -10. ओके, आता आपण ह्याचे A1 B1 असे प्रकार लिहून घेऊया म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल की आन्सर्स कसं काढायचं आहे. A1 आपला काय आहे 5, B1 आपला काय आहे 3, C1 आपला काय आहे -11. इथे लक्षात ठेवायचं आहे, प्लस असेल तर साईन लिहायची गरज नाही आहे, पण मायनस असेल तर आपल्याला मायनसची साईन लिहायचीच आहे. आणि ते जे काही उत्तर असेल मायनस मायनस प्लस किंवा 1 - 1 प्लस उत्तर मायनस आलं, हे सगळे रूल्स लावूनच आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर आहे A2 2, B2 4, C2 -10. आता डिटर्मिनंट काढताना काय कसं A1 B2 B1 A2. करेक्ट. 5 × 4 3 × 2 -5 4 = 20 -2 3 = 6. 20 - 6 = 14. म्हणजे आपण डिटर्मिनंट आलेलं आहे 14. आता आपल्याला dxची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करायचं आहे, एक्सच्या इकडे किंवा आपण म्हणूया एच्या इकडे काय टाकायचं आहे C1 C2 टाकायचं आहे. म्हणजे -11 3 -10 आणि 4 बरोबर. आता -11 × 4 3 × -10 -11 × 4 -44 मायनसची साईन ॲज इट इज. -10 × 3 मीन्स आन्सर आलेलं आहे -30. -44 ॲज इट इज लिहिले, मायनस आहे म्हणजे साईन बदललेली आहे, प्लस मायनसची प्लस झाले म्हणजे +30. -44 +30 म्हणजे होणार आहे मायनस आणि बिग नंबरचा किंवा ग्रेटर नंबरचं साईन म्हणजे काय झालेलं आहे -14. 44 - 30 आन्सर इज 14 अँड -14. म्हणजे आपल्या dxची व्हॅल्यू आहे -14. dy म्हणजे आता आपण B1च्या इकडे जी आहे ती Cची व्हॅल्यू लिहिणार आहोत. म्हणजे काय होईल 5 × -10 -11 × 2 म्हणजे 5 × -10 -50 मायनसची साईन -11 × 2 मीन्स -22. आता काय होईल -50 ॲज इट इज, मायनस आहे म्हणजे आतमधली साईन बदलली, मायनसची झाली प्लस म्हणजे -50 + 22 मायनस करायचं आणि ग्रेटर वनची साईन द्यायची. 50 - 22 इज 28 अँड साईन ऑफ ग्रेटर वन इट इज मायनस, सो -28. 14 -14 -28. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे इक्वल टू dx अपॉन d. -14 अपॉन 14 = -1. 14 × 1 = 14, 14 × 1 = 14. आन्सर -1. y = dy upon d = -28 upon 14. Answer is 14 × 1 = 14, 14 × 2 = 28 means answer is -2. म्हणजे आपल्याला x आणि y चे आन्सर्स मिळालेले आहेत -1 -2. तुम्ही लिहू शकता xy = -1 -2 इज द सोल्युशन किंवा solution is the solution is xy = -1 -2.